चे मामा पोराचे मामा लवकर लवकर बोलवा. हो ते येऊन राहिले आहेत. थांबा तुम्ही. नवरी गिवरीची तयारी झालीच आहे. राजे मुहूर्त चाललेला आहे. लवकर मामाला मुलीच्या आणि मुलाच्या मामाला लवकर लवकर बोलावा. यावो यावो मुलीचे मामा लवकर या, समोर या लवकर. हो आलो ना जय भो आलो आम्ही. इकडला कार्यक्रम सांभाळा. मी नवरदेवचे इकडले आले आहे सगळे, त्याला पाहतो. हो तुम्ही इकडली काही काळजी करू नका. मी माझा सगळा कार्यक्रम संपन्न करतो. जे मामा कोण आहे? आहे मुलीचा मामा. इकडल्या साईडने उभे राहा. हो आलो आलो. देवाचे मामा तुम्ही समोर यावे आणि इकडे समोर येऊन भेट करायची आहे तुमची. मी नवरीच्या मुला मामाने नवरदेवाच्या मामाला गुडच खाऊ घालावे. त्याच्यानंतर मुलाच्या देवाच्या मामाने नवरीच्या मामाला गुड चारावा. हो चला घ्या गळा भेट घ्या नवरीचे मामा. गळा भेट घ्या. हो विसरू नका आम्हाला. हो विसरतो कसं आम्ही. तुम्ही आता नवरदेवाचे मामा, मी नवरीचा मामा. आता आपण तर समधी आहो. भेट झाली असेल तर नवरीच्या मामाने सर्वात पहिल्यांदा नवरदेवाच्या मामाला गुड चारावा. बुवा गुडखा गुडखा. हो खाऊन राहिलो ना. द्या नवरीच्या मामाने गुड चारलेला आहे. आता नवरदेवाच्या मामाने नवरीच्या मामाला गुड चारावा. राजे गुड घ्या गुड. कोणी गोड नाही केलं पहिले, आता तुमचं करा. हो काही काम आहे का? अधिक काय करायचंय का भटजी? नाही आता तुमच्या दोघांचं काम झालेलं आहे. आता नवरदेव नवरीच्या मागे लग्न लागायच्या टाइमला फक्त उभे राहावे. आता नवरदेव नवरीने लवकरात लवकर यावे. नवरीच्या मामाने नवरीला घेऊन यावे. हो आणतो चला. लवकर घेऊन या. मुहूर्ताला लेट होऊन राहिलेला आहे. वेळ करतात हे लोक. तिचं भान नाही यांना काही. बुवा अन्न नवरीले. नवरदेवाला दे ना आवाज. लवकर नवरदेवाला घेऊन यावे. ती जराशी तू उभी राह. हो उभी राहते. चे मामा तुम्ही इकडल्या साईडनं माझ्या पाठीमागे उभे राहावे. हो राहतो. तेही कोणी नवरदेव नवरीची फॅमिली आहे त्यांनी स्टेजवर येऊन उभे राहण्याची कृपा करावी. नाही वहिनी तुम्ही इथंच थांबा. चिंटू वगैरे दिसून नाही राहिला. ते असं कामात बिझी असून ते. वहिनी तर खूपच छान दिसत आहे रश्मी. ताई तू कुठं खाली थांबली आहे ना वरच्या स्टेजवर. विहान थांबते ना खाली, वरची जागाच नाही. तू हे जवळ वाटते. हो हीच आहे राणी. आता मुहूर्ताची वेळ होऊन राहिलेली आहे. तरी सर्वांनी अक्षता घेतल्या का? हो सर्वांना अक्षदा वाटलेल्या आहे. सगळ्यांकडे अक्षदा आहे. सुरू करा तुम्ही. होऊ द्या सुरू. फॅमिली आहे ना सगळ्यांच्या? हो आहे आमच्या सगळ्या फॅमिली आहे. काही जण खाली आहे. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावी घरा. गृहतके मधुपर्क पूजन करा. अंतरपाट ते धरा. दृष्टांदृष्ट देवरान करिता दोघे करावी उभे. वादंद्रे बहु गलबलान करणे. लक्ष्मीपते मंगलम गुराजदा मंगल शुभमंगल सावधान. विवाह संपन्न झालेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवावे. आहे विवाह संपन्न. सर्व झालेलं आहे. आता जेवणाच्या कार्यक्रमाची तुम्ही सुरुवात करू शकता. हो आमचे पाहुण्यापासून सुरू केले आम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त हे विधी ज्या काय पुऱ्या करायच्या ते करून टाका. राणी कोणाला फोटो काढायला बोलवायचं आहे बोलवून घे. आता लग्न लावणं झालेलं आहे. आपल्या इकडलं सगळ्यांच्या इकडे लक्ष देशील. तेव्हा तर काही दिसलेच नाही का तुझे? ते आलेले आहे. मी सर्वांना पाठवते फोटो काढायला एकेकाला. तू पण सांगून देशील सगळ्यांना की फोटो काढायला बरोबर येजा म्हणून, फोटो काढून जायचा म्हणून. मग अधिक त्यांनाही राग येईल. मग दादा वहिनी खूप छान दिसत आहे. पण हो छान दिसत आहे ती. पण राणी खूप छान दिसत आहे. जी बुवा तुम्ही लवकर जेवून घे जा. तुम्ही अधिक मग काय आहे तर त्या विधी पूर्ण करायला लागते ना. तर तुम्ही जेवून घ्या. तुमच्या घरचं आले नाही का सगळेजण? आले आहे सर्वजण आले. तो जेवून घ्या तुम्ही. तेच म्हणून राहिलो आम्ही. हो सर्वांनी जेवण करून जा. तसे जाऊ नका म्हणा. सर्व पाहुण्यांना तुम्ही विनंती करा. झालं मग लग्न लावून मग आम्ही बसतो मग तिकडे आता गोष्टी गप्पा करत. हो चला गप्पा गोष्टी करू तिकडे आपण. बाबाला आवाज द्यायला लावू ना फोटो काढायला. आपण फोटो काढू ना. रश्मी मस्त पक्की रसोई दिली तुमच्या तर युवा आहे ना. हो आपले युवा आहे ना. एक नंबर आहे बा. युवा आहे ना मस्त दिली पक्की रसोई दिली. आणि पोराचं लग्नात भलं धामधुडाक्यात केलं. युवा आहे तुमचा. तुम्ही मला लग्नात बोलावलं. चला म्हटलं आपण जाऊन पहा. राणीच्या इथचं लग्न आहे तर म्हटलं भलं मोठं लग्न आहे बा. आता पाहता 10 मिनिट ध्यानच लागलं का? म्हणूनच तर तुम्हाला बोलवलं. तुम्हाला पाहायला भेटते म्हणून रणजितचं लग्न. म्हणूनच बोलवलं राजू. ते राणीचे बाबा आहे का ते? हो ना बा तेच राणीचे बाबा. हो मी विचारलं 1-2 जण राणीचे बाबा आहे काय? हो म्हणे. मी तर भल्ली मस्त पाहिले व. भल्ली सून मस्त सापडली व ना. राणी का मांग आहे का? राणी ना लठ्ठ चांगली दिसते. आणि रश्मी एकदम चांगली दिसते ना. रश्मीचा आणि यांचा भल्ला जोडा जमला. दोघे बारीक बारीक आहे चांगले दिसते. कोणा बिचारे दोन्ही सुना चांगल्या भेटल्या काही असो. मा पोरासाठी म्हणजे माझ्या बहिणीच्या पोरीच्या पोरासाठी म्हटलं पाहिजे ना एखादी पोरगी. लक्षात घेक्षात संत सांगता ना आम्हाला.
पोरीस नाही तर कोणत्या सांगू माय, हाय तर मोठ्या शिकले आहे त्या इथं आपल्या बरोबरीच्या भेटन काय, आणि त्या बहिणीचं पोरगं शिकलो असं काय, हाय शिकलो पण नोकरी नाही लागली म्हणून, नाही तर काय लागलो असतं माय, नाही तर त्याला येऊ दिली असती, लाईन लागली असती माय, तेच बोम आहे म्हणूनच तर भेटून नाही राहिली पोरगी. आणि माझ्या बहिणीची पोरगी आहे बिचारे, म्हणजे शिकली आहे कसं म्हणावं आपण, शिकली सवरली आहे आणि तिला चांगलं पोरगं लागेल ना. आता ह्या विहानच्या वेळेस मागितलं होतं, पण आम्ही म्हटलं बाई याच्या घरी म्हटलं नोकरीवर नाही म्हणून दिलं नाही, तसं पाहिलं नोकरीवाल्याला मागं टाकतो म्हटलं विहानची इच्छे. बाई काय कमी आहे, काय कमी आहे, काहीच नाही हो माहिती तर कमी. सोन्याचं जसं अंडच आहे तिथं रोज. काय जेवण दिलं बाई त्यानं, पंचपक्वान दिल्यासारखं. पुरीच्या इकडली गोष्टी करे ना माय, हप झाले सारे तिकडले ना, हप वाजवतच आहे ना बाई, जे लागन ते घ्या काय होय. एवढं चांगलं जेवण दिलं, काय खर्च काय कमी आला असं काय नाही दिसले रे, काहून कुठे गेले त्या. असं ना आहे ना ते, मला गर्दीत दिसली नाही ते, बोलणं झालं का तुमचं, बोलून घ्या लागत होतं. घ्या लागला असं ना, घेतला असं ना त्या. हो कालच घेतला बा, कालच करून टाकला. पोरीले घेतला जवायले पोरीले सगळे कपडे केले, सगळे करून टाकलं. काय करायचं आहे आपल्यापेक्षा होते पैसे करून टाकलं, करायचं आहे ते करायच लागते बाबू. बरं झालं करून टाकलं. आपल्या का बाईची त्यानं हाऊस पूर्ण केली असती, काय केली असती, पण ह्या सुनीच्या आहे सारा ताल झाला ना आपल्या, नाही तर बस मस्त लग्न त्यानं धुमधडाक्यात केलं असतं. हे लग्न केलं त्याने केलं असतं काय, हो केलं असतं, पण त्याच नाही थांबे ना नाराजी हो. आम्ही काय म्हणतो मस्त मस्त आहे, पण तुमची पोरगी सुखी दिसते, चांगली सुधारली नाही तर हो, काही टेन्शन नाही आहे पोरीले, काही टेन्शन नाही. का हो चाल ना तिकडे अधिक सरबत गिरबत आहे ना, रंगाचा आणि तिथं ज्यूस गिस चाल ना, पिऊन घेणं अधिक. हो मा एवढं चांगलं वाटतं का, किती खाव मग आणि आपण 2-4 डाव गेलो म्हटलं, 2-4 डाव लाईनी फिरलो, ते खाल्लं आपल्याला चांगलं नाही वाटत हो माय. हो सारेच जण खाते, 10-10 वेळा घेऊ खाते, आपण तरी एक डावच फिरलो, चांगलं नाही वाटत करता. चला चांगला ज्यूस घेस पिऊ, काही नाही आपल्यासाठी खास ठेवला ना, चल ना पिऊन घेऊ. ड्रिंकिंग काय म्हणते वेगवेगळे, आपल्याला काय पाहायला भेटते नाही तर. माय मन आहे काय बाई, गोड किती चांगलं होतं ते राजेशाही ब्रेड पकोडा, तो किती चांगला लागे त्याला बाई. धडना वहिनी येतो बाई त्याचे, पाय बरं राजेशाही पकोडा आहे का काय होतं, तुला भलं लक्षात आहे. हो सारं लिहिलंच होतं तिथं, काय म्हणते म्हणून नाही समजलं तर वाचा. गावातले लोक बोलावले तेव्हा ते नवरीच्या इकडले 4 ट्रॅक्स आल्या ना मोठ्या मोठ्या भरून. हो 4 ट्रॅक्स आल्या ना नवरीच्या इकडे, नवरीच्या इकडे भरलं मस्त साक्षगण केलं तर सगळेच जण नवलकर लग्नासारखंच केलं मग तिच्या बाबाने तिकडे ना. त्याला काय लग्न करायला लागलं काय, पोरीचं मग साक्षण करून टाकलं असं त्याही नाही. ती सुन अधिक नाही आली का रे घरी, काय पाठवलं पोराले आणि म्हटलं लग्न राहतो तू घेऊन ये म्हटलं तर नाही येत म्हणते ते सध्या काय गेला नाही तो. येईन जरासा धीर ठेव, येईन ते काय त्याचं ते पैन आपण काय आपण अलग राहू शकतो. आता पुरीचं लग्न झालं काय टेन्शन राहिलं आपल्याला. आपला जवाई चांगला सारा आहे, व्यवस्थित आहे. जवाई आपल्याला म्हणते बाबा काही लागलं सांग जा, काही विषयच नाही ना. हो पण त्या जवाई मला हिरा आहे रे वा. हो काही असं नाही, काही नाही, मस्त माणूस आहे. काय आपल्याला काय पाहिजे होतं मग दुसरं, मग चांगला आहे देऊन टाकलं. मग हे बरं केलं, किती इस्टेट असले ना ते व्यसनी असलं तर काय कामाचं आहे, हे बरं केलं देऊन टाकलं त्या.